आपल्या घरी मूर्ती असते, ठीक आहे, मग आपण बाहेरून मूर्ती का आणावी असा एक लोकांचा प्रश्न असतो. त्याचं तुमचं काय म्हणणं आहे? गणेशोत्सवाच्या काळामध्ये वातावरणामध्ये गणपतीचं तत्व वर्षभरातल्या इतर दिवसांच्या तुलनेमध्ये 1000 पटीने जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असतं. दी मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आपले आजच्या गेस्ट आहेत. त्यांचं नाव आहे कुमारी क्रांती पेटकर. त्या हिंदू जनजागृती समितीच्या एक मेंबर आहेत आणि गेले 12 वर्षापासून त्या समितीमध्ये कार्यरत आहेत. त्या मूळच्या पुण्याच्या आहेत. त्यांचं MBA फायनान्स झालेलं आहे. सध्या त्या या समितीच्या रणरागिणी शाखेमार्फत कार्य करत आहेत. तर ह्या एपिसोडमध्ये आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की गणपती आपण उत्सव जो करतो त्या गणेश उत्सवामागचं शास्त्र काय आहे, गणेश उत्सवामध्ये आपण कोणत्या गोष्टी करायला पाहिजे, कोणत्या गोष्टी नाही करायला पाहिजे, गणेश मूर्ती कशी आणायची, कुठल्या प्रकारची असावी, त्याची सोंड कुठल्या साईडला असावी, किंवा त्यामागचं शास्त्र काय आहे आणि ते विसर्जन कसं करायचं, म्हणून स्टार्ट टू एंड सगळंच आपण ह्या एपिसोडमध्ये माहिती करून घेणार आहोत. म्हणून बघत राहा आपला आजचा एपिसोड. तर पहिला प्रश्न मला तुम्हाला हा विचारायचा आहे की आपण गणपतीचा जे उत्सव करतो पण त्याचं धार्मिक महत्व काय? म्हणजे आपण बघा, गणेशोत्सवाच्या काळामध्ये गणपतीची मूर्ती आणून बसवतो का, आणि त्याचं खूप भक्तिभावाने पूजन करतो. बरोबर. म्हणजे आपण बघायला गेलं तर वर्षभरामध्ये म्हणजे वेगवेगळे वायू जसे वातावरणामध्ये असतात ते डोळ्यांना दिसत नसले तरी सुद्धा ते अस्तित्वात असतात. बरोबर. तशाच पद्धतीने वातावरणामधल्या वेगवेगळ्या देवी देवतांचं तत्व सुद्धा वातावरणामध्ये कार्यरत असतं. भलेही ते डोळ्याला दिसत नसलं तरी ते असतं. मग गणेशोत्सवाच्या काळामध्ये गणपतीचं तत्व हे वर्षभरातल्या इतर दिवसांच्या तुलनेमध्ये 1000 पटींनी जास्त कार्यरत असतं. मग त्याचा आपल्याला लाभ व्हावा म्हणून आपण खरं तर गणेशोत्सव खास आवर्जून साजरा करतो. बरोबर बरोबर. पण आपण गणेशोत्सव साजरा तर करतोच, पण कुठलीही गोष्ट करताना आपण म्हणजे नेहमी गणेशाची पहिली भक्ती करतो. इव्हन ते गाणं पण आहे ना की प्रथम तुला वंदितो. मग त्याचा मागचा अर्थ काय? बरोबर. म्हणजे आपलं शास्त्र काय म्हणतं की गणपती हा 10 दिशांचा स्वामी आहे. आणि गणपतीनी दिशा मोकळ्या केल्यानंतर ज्या कुठल्या देवाची आपण पूजा करत असू त्या देवतेला त्या ठिकाणी येता येतं, म्हणजे तिचा मार्ग मोकळा होतो. आणि दुसरी गोष्ट, आपण गणपतीला विघ्नहर्ता म्हणतो बघा. मग गणपतीचं पूजन केल्यामुळे कुठल्याही शुभ कार्यामध्ये येणारी विघ्न असतील किंवा अडथळे असतील तर ते दूर होतात. बरोबर. त्यामुळे बघा, प्रत्येक शुभ कार्यामध्ये कुठलीही पूजा असू दे, पहिलं आपण काय करतो, गणपतीचं पूजन केलं जातं आणि मग पुढचे पूजेचे विधी सुरू होतात. बरोबर. हे महत्व आहे. म्हणून प्रथम पूजन गणेशाचं. आणि असं काही जण असं पण सांगतो की आपल्या पुराणात सांगितलं आहे की त्या गणपतीला म्हणजे वरदान पण दिलेलं असतं की नेहमी तुझीच पहिली पूजा केली. ते पण आहे, ती एक पौराणिक कथा सुद्धा आहे. ओके. आणि त्याच्या बरोबरीने हे शास्त्र सुद्धा आहे. बरोबर. आणि मग आता वेगवेगळे आपण गणपती उत्सव साजरे करतो, म्हणजे प्रत्येक काय आलंय, प्रत्येक गावामध्ये पद्धत वेगळी आहे, प्रत्येक घरामध्ये पद्धत वेगळी आहे, आणि आता परत ट्रेंडमध्ये असलेली पद्धत परत वेगळी असते. तर मग लोकांचे ना विचार खूप वेगळे झालेत. आणि गणपतीची मूर्ती आणताना ती नक्की कशी असावी ह्याबद्दल लोकांना एक प्रश्न असतो. कारण आता बाजारात जर आपण बघायला गेलो तर वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या मिळतात, वेगवेगळ्या पद्धतीच्या मिळतात, पण नक्की गणपतीची मूर्ती कशी असावी हे कोणाला माहिती नाहीये. बरोबर. तर ते थोडं सांगू शकता का? हो. मुळात आपलं शास्त्र असं सांगतं की गणपतीची मूर्ती ही चिकण माती किंवा शाडू मातीपासून बनवलेली असावी, नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी. ओके. आणि जर समजा घरगुती गणपती असेल तर त्याची उंची जास्तीत जास्त 1 ते 1.5 फुटापर्यंत असावी. आणि तो पाटावर बसलेला किंवा सिंहासनावर बसलेला आणि डाव्या सोंडेचा असायला पाहिजे. आजकाल जसं तुम्ही म्हटलं तसं बाजारात वेगवेगळ्या स्वरूपाच्या मूर्ती मिळतात. जसं गाडीवर बसलेला गणपती आहे, क्रिकेट खेळणारा गणपती आहे, बरोबर, किंवा पोलिसाच्या वेशातला गणपती आहे, किंवा सार्वजनिक मंडळ सुद्धा वेगवेगळ्या वस्तूंपासून गणपतीची मूर्ती बसवतात असं आपल्याला बघायला मिळतं. जसं भाज्यांपासून किंवा फळांपासून बनवलेला गणपती, भांड्यांपासून बनवलेला, जिलबी किंवा इतर खाद्यपदार्थांपासून बनवलेला गणपती. म्हणजे एका हॉस्पिटलमध्ये तर हॉस्पिटलमधल्या उपकरणांपासून गणपतीची मूर्ती बनवली होती. म्हणजे खरं तर हे खूप चुकीचं आहे. कारण खाद्यपदार्थ असतील, फळं असतील, ते कुजू शकतात, खराब होऊ शकतात, त्याला मुंग्या लागू शकतात ना. तर हे चुकी. आणि मुळात मूर्ती ही अशी असायला पाहिजे की जिच्याकडे बघून आपला भक्तिभाव जागृत होईल. आणि आजकाल तर आपण बघतो की इको फ्रेंडलीच्या नावाखाली कुठे तुरटीचा गणपती, कुठे कागदी लगद्यापासून बनवलेला गणपती,
कुठे अजून कुठल्या वस्तूचा चॉकलेटचा वगैरे पण गणपती बसवतात. बरोबर. तर ह्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. आणि दुसरी गोष्ट, जी लोक हे इको फ्रेंडलीच्या नावाखाली अशा सगळ्या संकल्पना सुचवतात त्यांनी एक तर धर्मशास्त्राचा तर कुठलाही अभ्यास केलेलाच नसतो. पण ज्याला ते इको फ्रेंडली म्हणतात त्यामुळे खरंच पर्यावरणाला कुठला लाभ होणार आहे का, की उलट नुकसानच जास्त होणार आहे, याचा सुद्धा कुठलाही अभ्यास केलेला नसतो. हेच वेळोवेळी लक्षात येतं. त्यामुळे आपण आपली शास्त्रानुसार शाडू मातीची मूर्ती बसूया. कारण कसं आहे, मातीपेक्षा जास्त नैसर्गिक काय असू शकतं ना. त्यामुळे मातीची मूर्ती बसूया आणि ती वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करूया. बरोबर. तुम्ही असे काही पॉइंटर्स सांगू शकतात की मला समजा उद्या गणपतीची मूर्ती आणायला जायचंय, तर काय पॉइंटर्स आहेत जे मी लक्षात घेतले पाहिजे की अशा प्रकारची मूर्ती असावी? जसं मी मगाशी म्हटलं की शक्यतो शाडू मातीची घ्यावी, बरोबर, डाव्या सोंडेची घ्यावी, बरोबर, आणि पाटावर बसलेली किंवा सिंहासनावर बसलेली घ्यावी. बस एवढेच पॉईंट फक्त त्या व्यक्तीने बघावे. त्या हो. पलीकडे अजून त्याला काय अलंकार आहेत का, वस्त्र आहेत का, किंवा अजून त्याच्या हातात काय वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत का, ह्याचा काही नाही, शस्त्र वगैरे तर असली तर खूपच चांगले. पण आजकाल बाजारामध्ये मिळणाऱ्या बऱ्याचशा काय म्हणतो मूर्तींमध्ये शस्त्र नसतात. ओके. म्हणजे आपल्या संपर्कातले काही मूर्तिकार आहेत की जे काय म्हणतो वेगळी शस्त्र पण देतात. तसे म्हणजे असतील तर खूपच चांगलं. पाश अंकुश तरी किमान असायला पाहिजे. ओके. असं म्हणजे त्याची बसण्याची पद्धत कशी आहे, कसं आहे ना, आजकाल कोणी आपापल्या आवडीनिवडीनुसार पोज असते गणपतीची. तसं नको. तर ती काय म्हणूया व्यवस्थित पद्धतीने तिची काय म्हणूया बसलेली आहे ना, असं सगळं बघूनच आपण करायला पाहिजे. असं म्हणजे मूर्ती कशी असावी ना, या संदर्भात पण आपला ग्रंथ आहे. ओके. म्हणजे शास्त्रानुसार मूर्ती कशी असावी, तिचं आकारमान कसं असावं, हे सगळंच त्याच्यामध्ये म्हणजे दिलेलं आहे. संतांच्या मार्गदर्शनाखाली सगळी त्याची मापं पण दिली आहेत. आपण अनेक मूर्तिकारांना पण याविषयी संपर्क करतो आणि शास्त्रानुसार तुम्ही अशा पद्धतीची मूर्ती बनवू शकता असं पण आपण सांगत असतो. मस्तच. म्हणजे हे एक प्रकारे म्हणजे पूर्ण चेकलिस्ट आहे पुस्तक, म्हणजे की हे गोष्टी अशा असाव्या, त्याचा अर्थ काय नक्की करण्याच्या मागचा. बरोबर. आणि मग आधी मॅडम कसं होतं, म्हणजे गावा ठिकाणी होतं आणि आता गावा ठिकाणी पण नाही राहिलंय की एकत्र कुटुंब पद्धती ही खूप कमी दिसायला मिळते. पण आधी असायचं. मग आधी सगळ्यांचा मिळून अख्ख्या घरामध्ये एकच गणपती असा, म्हणजे काका वगैरे सगळे मिळून एकच गणपती. पण आता प्रत्येकाचे वेगवेगळे गणपती आणायला झाले. म्हणजे ते म्हणा की एक म्हणतो ना आपण की सध्याच्या काळामध्ये फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट, की त्यांनी काहीतरी करतोय म्हणून मला पण ते करायला पाहिजे, आणि त्यांच्या घरी गणपती आणतात म्हणून माझ्या घरी पण आणायला पाहिजे. ह्यामुळे ना प्रत्येक घरात गणपती झालेत. तर तुमचं ह्यावर काय मत आहे? हो, खरं तर प्रत्येक कुटुंबामध्ये गणपती बसवला गेला पाहिजे. ओके. म्हणजे आपलं शास्त्र काय सांगतं की जर सगळे भाऊ हे जर एकत्र राहत असतील, म्हणजे एकत्र राहणे म्हणजे काय, तर त्यांचा खजिना आणि स्वयंपाकघर जर एकच असेल तर सगळ्या भावांमध्ये मिळून एकच मूर्ती बसवली तरी चालू शकतं. ओके. पण जर काही कारणांमुळे भाऊ जर वेगवेगळे राहत असतील, म्हणजे त्यांचा खजिना आणि चूल ही जर वेगवेगळी असेल, तर त्यांनी शक्यतो वेगवेगळी गणपतीची मूर्ती बसवायला हवी. ओके. पण काही कुटुंबांमध्ये सगळ्यांमध्ये मिळून एकच गणपती बसवण्याची पद्धत किंवा परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असते. बरोबर. मग त्या परिस्थितीमध्ये त्यांनी काय करायला पाहिजे, तर ज्या भावामध्ये गणपतीविषयी भक्तिभाव जास्त प्रमाणामध्ये आहे अशा भावाच्या घरी गणपती बसवायला पाहिजे. कारण कसं आहे, शेवटी देव भावाचा भुकेला आहे ना. आपण काय म्हणतो की भाव तिथे देव. म्हणजे तुम्ही किती खर्चिक डेकोरेशन केलेलं आहे किंवा नैवेद्यासाठी किती पदार्थ बनवलेत हे देव बघत नाही. तर तुम्ही जे काही करताय ते किती मनापासून करताय, किती भक्तिभावाने करताय हे देव बघतो आणि त्यामुळे त्यानुसार आपल्याला आशीर्वाद देत असतो. बरोबर. त्यामुळे त्या पद्धतीने आपण करू शकतो. तुम्ही हा महत्वाचा पॉइंट मांडलात की फक्त आपल्याला किती डेकोरेशन करून फायद्याचं नाहीये, किती पैसे उधळतं आपण गणपतीला किंवा त्या गोष्टींनी तो काही देव पावणारा नाहीये. आजकाल बरेच दिसतं की म्हणजे डीजे लावून गणपतीला आपण आणतो. परत मुली वेगवेगळ्या प्रकारचे सौंदर्य करतात. उलट आजकाल तर हाईट म्हणजे त्यांचे डान्स वगैरे पण ठेवतात. हो, अतिशय चुकीचं. खरं तर कुठल्याच कार्यक्रमाला, आपल्या धार्मिक कार्यक्रमाला अशा गोष्टी नसायला हव्यात, पण त्या गोष्टी आपण करतो आता फक्त दाखवायला की माझ्याकडे एवढे पैसे आहेत किंवा मी एवढ्या गोष्टी करायला पाहिजे. पण तुम्हाला वाटतं म्हणजे शांततेत पण आपण गणपती उत्सव किंवा सगळ्या शास्त्र पद्धतीने आपण करू शकतो? हो, नक्कीच. म्हणजे खरं तर लोकमान्य टिळकांनी जेव्हा गणपती उत्सवाची सुरुवात केली, म्हणजे आधी बघा आपल्याकडे फक्त घरगुती स्तरावर गणपती बसवला जायचा, पण लोकमान्य टिळकांनी जेव्हा काय म्हणतो सार्वजनिक स्तरावर तो आणला,
तेव्हा त्यांचा उद्देश काय होता, एक तर म्हणजे आपल्या संस्कृतीचं रक्षण व्हावं, तिचं संवर्धन व्हावं, आपले भारतीय एकजूट व्हावे, त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम धर्मप्रेम जागृत व्हावं. आणि त्या काळामध्ये आपण इंग्रजांच्या गुलामगिरीत होतो ना, आणि मग इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी आपले भारतीय जागृत व्हावे हा सुद्धा त्याच्या मागे उद्देश होता. पण आजकाल आपण बघतो की बरेच मंडळ चांगले उपक्रम पण राबवतात बरं का. म्हणजे बरेचशी मंडळ आदर्श गणेशोत्सव साजरा करायचा प्रयत्न करतात, धार्मिक सामाजिक किंवा काय म्हणूया राष्ट्राविषयी भक्ती जागृत करणारे देखावे किंवा कार्यक्रम ठेवतात, किंवा काही जण अनेक सामाजिक उपक्रम पण राबवत असतात. पण दुसरीकडे काही ठिकाणी खूप चुकीच्या गोष्टी घडताना दिसतात. म्हणजे लोकांकडून बळजबरीने वर्गणी गोळा केली जाते, किंवा दारू पिणं, जुगार खेळणं, किंवा जसं तुम्ही म्हटलं की डीजे लावून पिक्चर मधल्या गाण्यांवर नाचणं, दारू पिऊन महिलांची छेडछाड करणं. आणि एवढंच नाही तर गणपती समोर पिक्चर मधल्या गाण्यांवरचे डान्स जसं तुम्ही म्हटलं ते बसवले जातात, आणि काही ठिकाणी तर तमाशासारखे कार्यक्रम पण ठेवले जातात. हे तर पूर्ण चुकीचं आहे ना. म्हणजे खरं गणपतीचा आणि पिक्चर मधल्या गाण्यांचा काय संबंध आहे? काही म्हणजे उलट तो देवाचा अपमान आहे असे कार्यक्रम त्याच्या समोर ठेवणं. म्हणजे लावायचंच आहे तर आपण गणपतीच्या संदर्भातली भक्तिगीतं लावायला पाहिजे, स्तोत्र लावायला पाहिजे, किंवा नामजप लावू शकतो ना. त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करेल की आपण जे काही करतो ते कशासाठी करतो? गणपतीची कृपा मिळवण्यासाठी करतो ना. आपण जर त्याला न आवडणाऱ्या गोष्टी करायला गेलो तर आपल्यावर त्याची कृपा होणार आहे की अवकृपा होणार आहे, याचा पण कुठेतरी लोकांनी विचार करायला पाहिजे. आणि सगळ्याच मंडळांनी आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे एक तर वर्गणी लोकांकडून गोळा करताना ती ऐच्छिक असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जे राष्ट्र आणि धर्माविषयी आज किती संकट आहेत ना, तर त्याविषयी जागृती करणारे देखावे किंवा त्याविषयीचे कार्यक्रम ठेवायला पाहिजे. म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पुण्यामधलं जे दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ आहे तिथे ऋषी पंचमीच्या दिवशी सामूहिक अथर्व शीर्ष पठणाचा उपक्रम घेतला जातो, आणि त्याच्यामध्ये हजारो महिला मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होतात. मग असे उपक्रम पण आपण घेऊ शकतो. म्हणजे बाकीची मंडळ सुद्धा असे उपक्रम घेऊ शकतात ना. नक्कीच. या पद्धतीने उद्देश आधी जाणून घ्यायला पाहिजे. बरोबर. आणि मला एक अजून गोष्ट लक्षात आली होती की नावं ठेवण्यामध्ये आहेत ना, लोकांनी देवाला पण नाही सोडलं. म्हणजे एक मी गणपतीचं उदाहरण बघितलं होतं. आमच्या एरियामध्ये असं झालं की एक व्यक्ती म्हटला की तो माझा मित्र ना त्या जुगाराच्या गणपतीकडे गेलाय. तर त्याला मी नंतर विचारलं की अरे जुगाराचा गणपती म्हणजे नक्की काय कहाणी आहे? तर तो मला त्याने सांगितलं की अरे अख्ख्या आपल्या एरियामध्ये ना सर्वात जास्त सट्टा आहे ना ह्या मंदिराच्या इथं लागतो, आणि गणपतीमध्ये ना दिवस रात्र तिथं त्याच मंदिरामध्ये सगळ्यांना माहिती असतं की इथं सट्टा लागणार आहे, इथं सगळे खेळ खेळले जाणार आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या पैशाचं इथं उलाढाल होणार आहे. तर त्या लोकांनी त्या मंदिराला किंवा त्या गणपतीलाच नाव दिलंय की जुगाराचा गणपती. खूपच चुकीचं आहे. म्हणजे खरं तर हे प्रकार घडणं चुकीचं आहे. आणि जिथे असे प्रकार घडत असतील तिथं खरं जे जागरूक नागरिक आहेत, जे खरे गणेश भक्त आहेत ना, त्यांनी जागृत राहून ते थांबवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आणि जर ते व्यवस्थित समजावून सांगून होत नसेल तर आपण रितसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार पण दाखल करू शकतो. म्हणजे गणपतीचं समोर जुगार खेळणं, सट्टा खेळणं म्हणजे त्याचा अपमान करण्यासारखं आहे. हे कुठं गणेशोत्सवात सांगितलेलं नाही, आपल्या धर्मशास्त्रात सांगितलेलं नाही. म्हणजे लोक गणपतीची काय म्हणूया गणपतीच्या नावाखाली स्वतःच्या मनाला येईल तसं वागतात ना, हे खरं पापकर्म आहे. बरोबर. आणि मग आपण अजून एक म्हणतो की आपल्या घरी मूर्ती असते, ठीक आहे, मग आपण बाहेरून मूर्ती का आणावी असा एक लोकांचा प्रश्न असतो. त्याचं तुमचं काय म्हणणं आहे? हो, खूपच छान प्रश्न आहे तुमचा. म्हणजे कसं आहे की जसं मी मगाशी म्हटलं की गणेशोत्सवाच्या काळामध्ये वातावरणामध्ये गणपतीचं तत्व वर्षभरातल्या इतर दिवसांच्या तुलनेमध्ये 1000 पटीने जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असतं. बरोबर. मग या गणपतीच्या तत्वाचं आवाहन जर आपण रोजच्या पूजेतल्या गणेश मूर्तीमध्ये केलं तर तिच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये शक्ती येईल, आणि मग तिची आपल्याला वर्षभरच जशी गणेशोत्सवात करतो तशी अगदी सागर संगीत पूजा कर्मकांडातली सगळी बंधनं पाळून करावी लागेल. ते आपल्याला प्रॅक्टिकली शक्य नसतं. त्यामुळे मग गणेशोत्सवाच्या काळामध्ये जे काही कार्यरत झालेलं गणपतीचं तत्व आहे त्याचं आवाहन करण्यासाठी आपण वेगळी मूर्ती आणतो आणि तिची पूजा झाल्यानंतर तिचं विधिवत विसर्जन करतो. तर हे त्याचं महत्व आहे.
मस्तच. म्हणजे लोकांना अजून एवढं आयडिया नसेल की हे असं आपण का करतो, कारण बरेच जणांचा प्रश्न असेल तो आता ह्या उत्तराने तुमच्या सॉल्व्ह झाला असेल. अजून एक होतं, म्हणजे मी गेल्या वर्षी ऑब्झर्व केलं होतं की प्राणप्रतिष्ठा ही जी गोष्ट आहे ना, ती अनेक भारतीयांना ना ते राम मंदिरामुळे माहिती झालं की अरे प्राणप्रतिष्ठा पण असते, कारण त्या सोहळ्याचा खूप चांगल्या प्रकारे प्रसार झाला होता, सगळ्यांचं लक्ष त्यावर होतं. त्यामुळे सगळ्यांना लक्षात आलं की प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय. तर मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की प्राणप्रतिष्ठा करणं मूर्तीची का महत्वाचं असतं. बरोबर. बघा, आपण गणेशोत्सवाच्या काळात तर घरी गणपती आणतो, तिची प्राणप्रतिष्ठा असेल, किंवा कुठलंही एखादं मंदिर सुद्धा बांधल्यानंतर तिथे सुद्धा ज्या कुठल्या देवतेची मूर्ती बसवली जाते तेव्हा त्याच्यामध्ये सर्वप्रथम तिची प्राणप्रतिष्ठा केली जाते. बरोबर. प्राणप्रतिष्ठा हा खूप मोठा आणि खूप महत्वाचा असा विधी आहे. कारण त्याच्यामध्ये काय केलं जातं तर त्या मूर्तीला स्पर्श करून मंत्रांच्या माध्यमातून त्या देवतेचे प्राण, चित्त, बुद्धी यांना आवाहन केलं जातं. आणि त्या देवतेची सगळी इंद्रिय म्हणजे कान, नाक, डोळे, त्वचा यांची सुद्धा स्थापना केली जाते. म्हणजे प्राणप्रतिष्ठेनंतर ती फक्त एक निर्जीव मूर्ती राहत नाही, तर प्रत्यक्ष त्या देवतेचं अस्तित्व, तिची शक्ती त्याच्यामध्ये निर्माण होते. त्यामुळे प्राणप्रतिष्ठा हा विधी खूप महत्वाचा आहे आणि खूप आवश्यक आहे. म्हणजे खूपच महत्वाचा होता मुद्दा हा, कारण त्याशिवाय कदाचित गणेश उत्सव म्हणजे सुरुवातच होऊ शकत नाही जोपर्यंत, कारण गणपती जोपर्यंत आपल्या घरी येत नाही खरोखर त्या मूर्तीमध्ये, तोवर तो कार्यक्रम चालूच होऊ शकत नाही. बरोबर. गणेश उत्सवामध्ये ना आपल्याला असं नेहमी दिसतं की दुर्वा वाहिला जातो, वेगळ्या प्रकारची फुलं वाहिली जातात. तर मग त्याच्या मागचं शास्त्रीय कारण काय ते मला जाणून घ्यायचं होतं. बरोबर. म्हणजे जसं मी मगाशी पण म्हटलं की वातावरणामध्ये वेगवेगळ्या देवतांची तत्व असतात. बरोबर. मग गणेशोत्सवाच्या काळात गणपतीचं तत्व जास्त प्रमाणात असतं ना, आणि लाल रंगाच्या फुलामध्ये वातावरणातलं गणपतीचं तत्व आकर्षित करून घेण्याची क्षमता ही जास्त प्रमाणात असते. त्यामुळे आपण गणपतीला लाल रंगाचं, जास्वंदाचं किंवा इतर कुठलंही फुल आपण वाहू शकतो. बरोबर. आणि ते वाहण्याची पण एक विशिष्ट पद्धत आहे. म्हणजे बऱ्याचदा लोक काय करतात, डोक्यावर, खांद्यावर वगैरे असं वाहतात. पण शक्यतो फुल वाहताना, म्हणजे कुठल्याही देवाला फुल वाहताना आपण शक्यतो त्याच्या चरणांवर व्हायला पाहिजे. आणि ते सुद्धा कसं व्हायला पाहिजे तर देठ देवाकडे आणि त्याच्या पाकळ्यांचा भाग हा आपल्याकडे असायला पाहिजे. म्हणजे काय होतं तर त्या देवाच्या मूर्तीतली किंवा फोटोतली जी काही देवाची शक्ती आहे तर ती त्या देठातून त्या फुलामध्ये येते आणि त्या पाकळ्यांच्या माध्यमातून आपल्याकडे प्रक्षेपित केली जाते, आणि मग आपल्याला त्या देवाच्या शक्तीचा, त्याच्या तत्वाचा लाभ होतो. तर अशा पद्धतीने आपण लाल फुल वाहू शकतो. बरोबर. आणि दुर्वांचं पण मग तसंच आहे. दुर्वांमध्ये तर गणपतीचं तत्व आकर्षित करून घेण्याची क्षमता सर्वात जास्त प्रमाणात आहे. बरोबर. आणि दुर्वा या सुद्धा आपण बघितलं तर जेव्हा आपण वाहतो ना तर त्या मूर्तीमध्ये गणपतीचं तत्व जास्त प्रमाणात यायला मदत होते. आणि दुर्वा वाहताना जर शक्यतो कोवळ्या असतील तर जास्त चांगलं. आणि त्या निवडत असताना सुद्धा त्याला 3 पाते असायला पाहिजेत. आणि त्या 3, 5, 7, 21 अशा विषम संख्येमध्ये व्हायला हव्यात. आणि ती आपण दिवसभर टवटवीत राहाव्या म्हणून पाण्यात भिजून आपण वाहू शकतो. आणि वाहण्याची पद्धत सुद्धा तशीच की जसं देठ देवाकडे आणि पात्यांचा भाग आपल्याकडे, त्यामुळे आपल्याला देवाच्या तत्वाचा जास्त लाभ होतो. आणि गणपती म्हणलं की मोदक तर आलेच. गणपतीपेक्षा जास्त लोकांना आवडतात. आणि कसं असतं की मोदकाचाच नैवेद्य का गणपतीला, तर हा प्रश्न बऱ्याचदा पडतो. म्हणजे समजा लहान मुलांनी विचारलं आई वडिलांना की गणपतीला मोदकाचाच नैवेद्य का, तर आई वडील काय उत्तर देतात की गणपतीला मोदक आवडतात. पण खरं कसं आहे की आवड निवड असायला गणपती काय आपल्यासारखा सर्वसामान्य मनुष्य नाही ना. बरोबर. तर त्याच्या मागे पण भावार्थ आहे. म्हणजे मोदक या शब्दाची पण जर आपण फोड केली तर आपल्याला काय दिसतं की मोद म्हणजे काय तर आनंद, आणि क म्हणजे छोटासा भाग. म्हणजे मोदक हे आनंदाचं प्रतीक आहे, आणि तसंच मोदक हे ज्ञानाचं पण प्रतीक आहे. म्हणजे जसं मोदकाचा वरचा भाग कसा असतो बघा, निमुळता असतो, आणि हळूहळू खालचा भाग हा मोठा मोठा होत जातो. तसं आपण समजा एखाद्या नवीन विषयाचा अभ्यास सुरू केला तर सुरुवातीला आपल्याला काय वाटतं की हा विषय छोटाच आहे, पण जसजसा आपण त्याचा अभ्यास वाढवत जातो तसतसं आपल्याला लक्षात यायला लागतं की अरे हे तर ज्ञान खूपच मोठं आहे. आणि आपल्याला काय लक्षात येतं की गणपती जेव्हा जो काही आपण मोदकाचा नैवेद्य करतो तो मोदक हा नेहमी कसा असतो, गोड असतो ना. आणि मग नवीन विषय शिकण्यात
ज्ञानातून जे काही आपल्याला नवीन ज्ञान मिळतं ते ज्ञान ग्रहण करण्याचा आनंद सुद्धा असाच असतो. त्यामुळे हा त्याच्या मागे भावार्थ आहे. म्हणून आपण गणपतीला मोदकांचाच नैवेद्य दाखवतो. मस्त. हे अजून मला पण नव्हतं माहिती. मी पण खूप फार पुस्तकं वाचतो की शोधत असतो गोष्टी, पण हे जे एक्सप्लेनेशन होतं ते मला पण नव्हतं. आणि प्रश्न कधी एवढा आला नाही मनात, कारण लहान असताना आपल्याला लहान मुलांना फक्तच असतं. आणि आई, तुम्ही जसं म्हटलात की आई वडील आपल्याला जे सांगतात तेच आपण मान्य करतो, की आईने सांगितलं की गणपतीला आवडतो म्हटल्यावर आवडतो. पण आता ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून त्यांना पण माहिती होईल की पोरांना नक्की उत्तर काय द्यायचंय. बरोबर. त्या गोष्टी चांगल्या आहेत. अजून एक मग होतं की गणपती म्हटलं ना का सर्वात जास्त जी एक गोष्ट लोकांना आवडते ना ती म्हणजे आरती. बरोबर. कारण इतर आपण आरत्या करतोच ते तर आहेच, पण गणपतीमध्ये जी आरती करण्याचं महत्व आहे ना, की सगळ्यांच्या घरी जाणं असेल, सकाळी परत संध्याकाळी, आणि लोक इतर काही आपल्या सणांपेक्षा जास्त गणपतीच्या आरतीमध्ये सर्वात जास्त तल्लीन असतात. बरोबर बरोबर. इव्हन कोकणामध्ये तर, आम्ही कोकणातला आहे मी, तर सगळ्यांच्या घरी अख्ख्या गावामध्ये जोपर्यंत फिरून होत नाही तोपर्यंत ती आरती थांबतच नाही. म्हणजे सकाळची आरती चालू केलेली ती दुपारपर्यंत चालू असते आणि लोक पण थकत नाहीत. पण ही आरती कशी करावी नक्की हे मला तुमच्याकडे जाणून घ्यायचंय. हो. आपल्याकडे असं म्हणतात बघा की देवाला मुंगीच्या पायात बांधलेल्या घुंगराचा सुद्धा आवाज ऐकायला येतो. मग त्यासाठी आपण आरती मोठमोठ्या आवाजात ओरडून म्हणण्याची अजिबात आवश्यकता नाही. बरोबर. मुळात आरती म्हणजे काय, तर देवाला आर्ततेने आळवणं म्हणजे आरती आहे. मग ती आरती आपण एक तर सावकाश लईमध्ये मनापासून आणि भावपूर्ण म्हणायला पाहिजे. म्हणजे आपण बघितलं तर आरती करत असताना ती किती संख्येने म्हणतोय, किती आरत्या तुम्ही म्हणताय. काही काही वेळा बघा लोकांमध्ये स्पर्धा असते, यांनी 5 म्हणल्या मग आम्ही 10 म्हणणार, त्यांच्यापेक्षा 4 जास्त असतं. तर संख्येला महत्व नाहीये, तर तुम्ही ती किती मनापासून म्हणता, भावपूर्ण म्हणता, त्याला महत्व आहे. म्हणजे जसं आपल्याकडे आहे की भाव तिथे देव, तसं आपल्या समोर काहीतरी गणपतीची मूर्ती आहे असं नाही, तर साक्षात भगवंत प्रत्यक्ष आपल्या समोर बसलेला आहे आणि आपण त्याची आरती करतोय. या भावाने आपण मनापासून जर आरती केली तर आपल्याला खऱ्या अर्थाने गणेशाचे कृपाशीर्वाद मिळणार आहेत. बरोबर. मग नाहीतर एकीकडे आरती सुरू आहे आणि दुसरीकडे मी कोणाशी तरी गप्पा मारतोय, कुठे इकडे तिकडेच बघतोय किंवा कुठेतरी मोबाईल मध्येच बघतोय, तर आपल्याला त्याचा लाभ नाही होणार. बरोबर. आणि काही काही जण बघा गणपतीची आरती किंवा इतर कुठल्याही आरत्या म्हणताना शब्द चुकीचे उच्चारतात, त्यामुळे त्याचे अर्थ बदलतात. जसं त्याच्यामध्ये शब्द आहेत बघा, संकटी पावावे असं म्हणण्याऐवजी संकष्टी पावावे म्हणतात, तर हे पण चुकीचं आहे ना. आणि आजकाल बऱ्याच जणांना आरत्या तोंडपाठ नसतात, त्यामुळे ऑडिओवर किंवा रेकॉर्डवर लावून आरती म्हटली जाते. तर मी खरं तर असं आवाहन करीन की आपण शक्यतो स्वतः तोंडाने आरती म्हटली तर आपल्याला त्याचा जास्त लाभ होतो. भलेही आपल्याला पाठ नसेल तर आपण पुस्तक घेऊन म्हणू शकतो, पण त्या निमित्ताने आपली आरती तोंडपाठ व्हायला मदत होईल. मुलांवर पण ते संस्कार होतील. म्हणजे आजकाल तर काही ठिकाणी असं लक्षात येतं की पिक्चर मधल्या गाण्यांच्या चालीवर सुद्धा आरत्या रेकॉर्ड केलेल्या असतात. म्हणजे ते तर खूपच चुकीचं आहे आणि हे तर आपण जाणीवपूर्वक टाळायला पाहिजे. बरोबर. म्हणजे जे आपल्याला दिलंय शास्त्रानुसार किंवा जे आपल्याला पुराणात सांगितलं तसंच आपण वागायला पाहिजे आणि तसंच त्याच गोष्टी आपण करायला पाहिजेत. म्हणजे सुख करता दुःख हरता ही तर आपली आहेच आहे. हो हो. तिथे तिच्याशिवाय कदाचित आपण सुरुवातच नाही करत कुठल्याही आरतीची. बरोबर. ती एक आरती घ्यायला पाहिजे आणि बाकी नंबर असा काही नाहीये की किती तुम्ही करा. आपल्याला जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या आरत्या म्हणू शकतो. गणपतीला 1 तुम्ही आरती म्हणली तरी चालणार आहे, 5 म्हणल्या तरी चालणार आहे, असं संख्येचं काही बंधन नाही. ती कहाणी पण आहे ना आपल्या म्हणजे पुराणामध्ये सांगितले की जेव्हा कुबेराच्या घरी गणपती जातात तेव्हा तो म्हणतो की माझ्याकडे एवढं सगळं साम्राज्य आहे माझं, म्हणजे कधी न संपणारं धान्य आहे, खूप पैसे आहेत जे की माझे कधीच संपणार नाहीत. पण तो त्याला म्हणतो की तुला मी जेवायला बोलवतो, तर तेव्हा ते गणपतीला जेवायला देतात पण त्याचं पोटच नाही भरत, शेवटपर्यंत नाही भरत. सगळं धान्य त्याला एक अभिमान असतो की हे कधीच संपणार नाही, ते सगळं संपतं पण त्याचं पोट नाही भरत. शेवटी ते गणेशाला विनंती करतात की तुला असं काय देऊ मी की तुझं पोट भरल, तर तो म्हणतो तू भक्तिभावाने मला 1 दाणा जरी दिलास ना तरी माझं पोट भरल. मग शेवटी एक राहिलेला दाणा असतो तो भक्तिभावाने देतो की हा खरंच मला तुला द्यायचा आहे, ना की मला हे प्रूव्ह करायचं आहे की मी किती मोठा आहे, माझ्याकडे किती साम्राज्य आहे, मी किती तुझ्यावर खर्च करू शकतो, हे मला आता नाही प्रूव्ह करायचं. मला फक्त भक्तिभावाने तुला हा दाणा द्यायचा तो तू मान्य कर. आणि त्या एका दाण्यावर त्याचं पोट भरतं. तेव्हाच त्यांनी सांगून ठेवलं गणपतींनी की कसं वागलं पाहिजे आपण. म्हणजे एवढे सगळे पैसे खर्च करून काही अर्थ नाहीये. खरं तर देवाला ते स्वतःला मनातून दिलेलं पाहिजे, ना की आपण किती खर्च करतोय. बरोबर. आणि
दुसरा एक मुद्दा असतो की आता सार्वजनिक गणेशोत्सव आणि घरचे गणेशोत्सव म्हणजे ह्यात काय डिफरन्सेस आहेत आता, तो मला जाणून घ्यायचा होता. हो हो. घरामध्ये आपण जे काही गणपती उत्सव साजरा करतो ती काय म्हणूया कौटुंबिक स्तरावर असते की गणरायाचं आपल्याला कृपाशीर्वाद मिळावे असं, की ते सिद्धिविनायक व्रत म्हणून हे खरं तर अनेक वर्षांपासून म्हणजे आचरणात आणलं जात होतं. बरोबर. मग नंतर कालांतराने लोकमान्य टिळकांनी त्याला सार्वजनिक स्वरूप आणलं का तर आपल्या संस्कृती लोकांपर्यंत पोहोचावी किंवा तिचं रक्षण व्हावं आणि त्या निमित्ताने लोक एकत्र येतात ना. बरोबर. कुठेतरी आपल्या धार्मिक कार्यक्रम होतात, कुठेतरी लोकांची जागृती होते, लोक संघटित होतात, एकमेकांमधले भेदभाव भांडणं विसरून. तर हा त्याचा मुख्य उद्देश आहे. पण ते सोडून मौज मजा अशा पद्धतीने गणपती उत्सव साजरा करणं हे अतिशय चुकीचं आहे. बरोबर. आणि मग आता म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश हा जनजागृती असायला पाहिजे, सांस्कृतिक कार्यक्रम ठेवायला पाहिजे, धार्मिक कार्यक्रम ठेवायला पाहिजे. बरोबर. आणि जसं टिळकांनी सांगितलं की एकत्र येणं पाहिजे लोकांचं आणि आपला धर्म कसा एकत्र आपण घेऊन जाऊ शकतो पुढं, शास्त्र पद्धतीने कशा गोष्टी करू शकतो आणि ते आपण एकमेकांनी केल्यावर दुसऱ्यांना समजतील. म्हणजे आपण एखाद्याला गुन्हेगार मानू शकत नाही की त्याला माहिती नाही म्हणून तो करत आहे, कारण हा पॉडकास्ट बघितला त्याला माहिती झाल्यावर तो करेल, तेव्हा करणं योग्य आहे. एखाद्याला माहितीच नाही तो करणार तरी कसा, त्याला मग गुन्हेगार नाही म्हणू शकत की तू धर्माचं पालन नाही करत. आणि आपल्याला एक असतं की लोक करतात, माणूस हा मुळातच स्वार्थी वृत्तीचा प्राणी आहे, तो प्रत्येक अपेक्षा ठेवतो. अशी लोकांची खूप अपेक्षा असते देवाकडून पण की मला आशीर्वाद मिळाला पाहिजे, मला सगळे तुझ्याकडून कृपा आशीर्वाद व्हायला पाहिजे माझ्यावर. पण ती होण्यासाठी नक्की करावं काय लागतं हे कोण सांगत नाही. तर ते काय करावं लागतं सांगू शकता? की गणपतीचं जे मोठ्या प्रमाणात तत्व असतं ना गणेशोत्सवाच्या काळामध्ये, तर याचा आपल्याला जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी आपण काय करू शकतो ना, तर या कालावधीमध्ये ओम गंग गणपतये नमः किंवा श्री गणेशाय नमः हा नामजप आपण जेवढा जास्तीत जास्त करू तेवढं आपल्याला ते गणपतीचं तत्व जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मिळतं. बरोबर. मग आपल्याला अगदी दिवसभरात जो कुठला वेळ असेल, सकाळ दुपार संध्याकाळ, त्या वेळेमध्ये आपण गणपतीच्या समोर बसून नामजप करू शकतो. बसून केला तर खूपच चांगलं, कारण त्यामुळे आपली एकाग्रता होते, मन शांत स्थिर व्हायला मदत होते. बरोबर. आणि त्याच्या जोडीला आपण दिवसभरामध्ये सुद्धा अगदी अंथरुणातून उठल्यापासून दात घासताना, आंघोळ करताना, जेवताना, प्रवास करताना, अगदी अंथरुणात झोपेपर्यंत उठता बसता आपल्या मनामध्ये अनावश्यक विचार तर सुरूच असतात ना, आणि आपल्या मनाची सगळी ऊर्जा त्याच्यामध्ये अनावश्यक विचारांमध्ये खर्च होते. त्यापेक्षा आपण गणपतीचा जर उठता बसता सुद्धा जास्तीत जास्त नामजप केला तर गणपतीच्या तत्वाचा आपल्याला जास्तीत जास्त लाभ होईल. आणि प्रत्येक कृती करत असताना आपण असा भाव ठेवला की ही मी कोणासाठी करतोय, तर मी ही देवासाठीच करतोय, असा भाव ठेवून आपण केला तर आपल्याला जास्त लाभ होईल. आपण अथर्व शीर्षाचं पठण सुद्धा करू शकतो. सनातन संस्था ही जी आध्यात्मिक संस्था आहे तिने एक ऑडिओ गॅलरी सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या देवतांचे नामजप योग्य लयीमध्ये, योग्य चालीमध्ये कशा पद्धतीने म्हणायला पाहिजे हे संतांच्या मार्गदर्शनाखाली रेकॉर्ड केलेले आहेत. वेगवेगळी स्तोत्र सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. त्याची लिंक वाटल्यास आपण देऊया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर तो ऑडिओ सुद्धा आपण घरामध्ये दिवसभर लावून ठेवू शकतो. म्हणजे आपल्याला काय म्हणतो, दिवसभर नामजपाची आठवण सुद्धा राहू शकते. बरोबर. असं आपण करू शकतो. नक्कीच मी तो ऑडिओ लिंक तुम्ही मला सेंड करा, मी त्या डिस्क्रिप्शन टाकतो आणि आपल्या लोकांना तेवढीच हेल्प होईल. आणि काय गोष्टी आहेत की शास्त्र पद्धतीने ज्या आहेत त्या माहिती होतील. आणि दिवसभर जसं आपण गायत्री मंत्र लावत असतो त्या प्रकारे गणपतीच्या दिवसांमध्ये आपण हे मंत्र सुद्धा लावू शकतो, अथर्व शीर्ष लावू शकतो. बरोबर. तर तो एक पॉइंट आहे. आपण आता सगळं मॅडम बघितलं की मूर्ती आपण आणतो, आरती कशी करायची, परत उपवास कोणी करायची, किंवा घरामध्ये गणपती जर आपण अनेक भाऊ असतील तर कोणी नक्की त्याची उपासना करावी, हे सगळ्या गोष्टी बघितल्या. पण जेव्हा आपण गणपती आणतो तेव्हा नक्की घरात त्याची स्थापना कुठे करायची हा मला प्रश्न होता. हो, जर आपल्याला शक्य असेल तर आपण देवघरात गणपतीची स्थापना करू शकतो, नाहीतर मग आपण ईशान्य दिशेला किंवा पूर्व दिशेला करू शकतो. पण एका गोष्टीची आपण काळजी घ्यायला पाहिजे की गणपतीचं मुख हे दक्षिण दिशेला असू नये. कारण कुठल्याही देवाची दोन रूप असतात, एक तारक रूप आणि एक मारक रूप. तारक रूप म्हणजे काय, तर लोकांना भक्तांना आशीर्वाद देणारं रूप. आणि मारक रूप म्हणजे काय, तर असुरांचा संहार करणारं रूप. मग बहुतांश वेळा
जे उग्र किंवा मारक रूपातले देवी देवता आहेत तर त्यांचं मुख हे दक्षिण दिशेला असतं. उदाहरण जर घ्यायचं झालं तर काली माता आहे, नरसिंह आहे, मारुती आहे. पण आपण जी गणपतीची मूर्ती घरात आणतो ती मारक रूपातली किंवा उग्र स्वरूपातली नसते, तर ती शांत प्रसन्न अशा स्वरूपातली असते. म्हणून तिचं मुख आपण दक्षिणेकडे करू नये. बरोबर, खूपच महत्वाचा मुद्दा होता. म्हणजे कदाचित चुकून लोकांकडे असं होऊ शकतं की वेगळ्या दिशेला चेहरा गेला, पण आता ह्याच्यापुढे लोक लक्षात ठेवतील. आणि अजूनही मला असं ऑब्झर्व होतं मॅडम की आपण जेव्हा गणेशोत्सव बघतो तर आता बदलतं जग आहे, तर बदलत्या जगानुसार लोक पण बदलतात आणि डिमांड पण बदलते. तर आता प्रत्येक गोष्ट म्हणजे मार्केटिंगचा एक साधन झालंय. तो व्यक्ती असो किंवा देव असो, प्रत्येकाला हे फक्त मार्केटिंग म्हणून लोक बघतात. मग ह्या गणेश उत्सवामध्ये जे मार्केटिंगचं चालतं की देवाचा मार्केटिंग म्हणून उपयोग होतो, त्यावर तुमचं काय मत आहे? खरंय, तुम्ही म्हटलं ते खरंय की गणपतीचा आज बऱ्याच ठिकाणी जाहिरातीमध्ये वापर केला जातो अनेक कंपन्यांकडून. हो, पण एक गोष्ट आपण काय लक्षात घ्यायला पाहिजे की गणपती हा देव आहे. ओके. त्याचा मॉडेल म्हणून वापर न करता त्याचा आपण योग्य तो मान राखला पाहिजे. देवी देवतांचं मानवीकरण करणं हा त्यांचा अपमान आहे. मध्यंतरी गोदरेज एक्सपर्ट या कंपनीने त्यांच्या हेअर कलरची जाहिरात करण्यासाठी गणपतीचं मुख असलेली हेअरस्टाईल केलेली होती. किंवा स्कूटीची जाहिरात करण्यासाठी स्कूटीवर बसून चाललेला गणपती, किंवा पाण्याच्या बाटल्यांचं प्रमोशन करण्यासाठी बाटल्यांपासून बनवलेला गणपती, बामची जाहिरात करण्यासाठी 10 दिवस गणपती बसून बसून त्याची पाठ दुखायला लागली आहे आणि पाठीला बाम लावणारा गणपती. एक तर असं व्यंगचित्र होतं की त्याच्यामध्ये असं दाखवलेलं होतं की गणपती उंदरावर बसून चाललेला आहे आणि एक माणूस त्याला बघून म्हणतोय, काय देवा तुझ्या वाहनाचं मायलेज किती. म्हणजे हे तर देवाची टिंगल केल्यासारखं आहे ना. म्हणजे हा आपल्या गणरायाचा अपमान आहे, त्याची विटंबना आहे. मग अशा वेळेला प्रत्येक गणेश भक्तांनी जागरूक असायला पाहिजे, सतर्क असायला पाहिजे. आणि ज्यांनी कोणी हे असं विडंबन केलेलं आहे त्याचं एक तर प्रबोधन करायला पाहिजे, त्याचा निषेध करायला पाहिजे या गोष्टीचा, आणि ते थांबवण्यासाठी त्याला विनंती करायला पाहिजे. आणि प्रबोधन करून सांगून जर ते विडंबन थांबत नसेल, ती जाहिरात जर थांबत नसेल, तर आपण आपल्याकडे पुढचा पण मार्ग आहे. आपण सनदशीर मार्गाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा दाखल करू शकतो. आणि गणपतीची विडंबना आपण सनदशीर मार्गाने थांबवणं ही सुद्धा त्याची सेवाच आहे. त्यामुळे याबद्दल पण आपण जागृत असायला पाहिजे. खूप महत्वाचा मुद्दा होता, कारण सध्याच्या काळामध्ये ते फारच दिसतं. आणि लोकांना ते काय होतं की एकदा जर सगळेजण करायला लागले ना तर ते नॉर्मल होतं. म्हणजे लोकांना मग तेच गोष्ट चांगली वाटायला लागते आणि कोण काय बोलत नसेल का त्याला मग एक सामाजिक आपण म्हणतो ना की अप्रुव्हल मिळतं आणि सगळेजण तेच करायला लागतात. आणि हे चुकीचं आहे हे लोक विसरून जातात की अरे हे चुकीचं आहे म्हणून. लोकांना जाणीवच होत नाही की हे चुकीचं आहे. त्याबद्दल पण लोकांमध्ये जागृती करणं आवश्यक. बरोबर. आणि एक सर्वात महत्वाचा मुद्दा एक अजून आहे, मला तुम्हाला तो डिस्कस करायचा होता की अनेक जण म्हणतात की कोण म्हणतात तलावात विसर्जन करा, कोण म्हणतं हौदात विसर्जन करा. तर नक्की गणेश मूर्तीचं विसर्जन कुठे करायला हवं? छान प्रश्न आहे, म्हणजे ज्वलंत प्रश्न आहे. आपलं शास्त्र काय सांगतं की आपण मातीची मूर्ती नैसर्गिक रंगांनी रंगवलेली बसवायला पाहिजे आणि तिचं विधिवत वाहत्या पाण्यामध्ये किंवा नैसर्गिक जलाशयामध्ये विसर्जन करायला पाहिजे. मग त्या वाहत्या पाण्यातच विसर्जन का करायचं? तर आपण जेव्हा गणपतीची मूर्ती घरामध्ये बसवतो तेव्हा तिच्यामध्ये गणपतीचं तत्व मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं असतं. आणि जेव्हा तिचं वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करतो तेव्हा त्या पाण्याच्या प्रवाहासोबत ते गणपतीचं तत्व, ती सकारात्मक ऊर्जा सर्वदूर पसरते आणि आजूबाजूचं वातावरण पण पवित्र होतं. हे त्याच्या मागे शास्त्र आहे. आणि जर मातीची मूर्ती असेल तर प्रदूषण होण्याचा प्रश्नच नाही, कारण ती लगेच विरघळून जाते. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसची जरी मूर्ती असली तरी तिच्यामुळे प्रदूषण होत नाही असा रिपोर्ट सृष्टी इको लॅबनी स्पष्टपणे दिलेला आहे. हा तो रिपोर्ट आहे. बरोबर. आणि काही दिवसांपूर्वी आपल्या महाराष्ट्राचे जे सांस्कृतिक मंत्री आहेत आशिष शेलार यांनी सुद्धा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरची बंदी उठवलेली आहे. आणि राहिला प्रश्न मूर्तीदानाचा, तर मुळात मूर्तीदान ही संकल्पनाच आपल्या धर्मशास्त्राच्या विरोधात आहे. जे लोक देवालाच मानत नाहीत, ज्यांनी आमच्या धर्मशास्त्राचा कुठलाही अभ्यास केलेला नाही, अशा लोकांना आम्ही आमच्या गणपतीच्या मूर्तीचं दान करायला पाहिजे असा सल्ला देण्याचा अधिकारच दिला कोणी?
हा इथं प्रश्न आहे. आणि देवाचं दान करायला आपण काय देवापेक्षा श्रेष्ठ झालोय का? देवाचं दान करायला देव ही काही वस्तू नाहीये ना. दान केलेल्या मूर्तींचं पुढं काय होतं हे सुद्धा गणेश भक्तांना माहिती होणं आवश्यक आहे. म्हणजे काही वर्षांपूर्वी समितीने पुण्यामध्ये एक आपण स्टिंग ऑपरेशन घेतलं होतं. त्याच्यामध्ये दान म्हणून घेतलेल्या मूर्ती या पुढच्या वर्षी पुन्हा विक्रीसाठी कशा पद्धतीने मूर्ती विक्रेत्यांना विकल्या जातात हे आपण अगदी पुराव्यानिशी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन उघड केलं होतं. बऱ्याच ठिकाणी हौदामध्ये विसर्जन करण्याचं पण आवाहन केलं जातं. तर हौदात विसर्जन केलेल्या मूर्तींचं पण पुढे काय होतं हे सुद्धा लोकांना माहिती नसतं. हौदामध्ये विसर्जन केलेल्या गणेश मूर्ती ह्या कचऱ्याच्या गाडीतून नेल्या जातात. ही माहितीच्या अधिकारामध्ये मिळालेली माहिती आहे. हे बघा, याच्यामध्ये स्पष्टपणे किती तारखेला कुठली कचऱ्याची गाडी कुठल्या कुठल्या भागांमधून विसर्जनासाठी वापरली गेली ह्याचा स्पष्ट उल्लेख आहे. हे किती चुकीचं आहे ना. आणि गणेश मूर्ती या कचऱ्याच्या गाडीतून नेल्याच्या बातम्या या फोटो सहित अनेक वर्तमानपत्रांमधून छापून आलेल्या आहेत. बरोबर. आणि अनेक ठिकाणी हौदामध्ये विसर्जन केलेल्या गणेश मूर्ती या शहराच्या बाहेर नेऊन खाणीत नेऊन फेकल्याच्या, अक्षरशः अगदी अयोग्य पद्धतीने फेकल्याच्या सुद्धा बातम्या छापून आलेल्या होत्या. बरोबर. म्हणजे आपण ज्या गणपतीची मनोभावे पूजा करतो तिची अशा पद्धतीने विटंबना करणं म्हणजे गणेश भक्तांच्या धार्मिक भावनांचा अवमानच झाला ना. ते अगदी चुकीचं. म्हणजे त्याचे अनेक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते. कोरोना काळात तर फिरते हौद जे ठेवले होते तर अनेक ठिकाणी कचऱ्याचे कंटेनर ठेवले होते फिरते हौद म्हणून. आणि ही गोष्ट पत्रकारांनीच उघड केली होती. म्हणजे काही वर्षांपूर्वी हौदामध्ये विसर्जन झालेल्या गणपतीच्या मूर्ती या पुन्हा नदीच्या पात्रातच फेकल्याची बातमी सुद्धा एका न्यूज चॅनलनी दाखवली होती. मग जर तुम्ही हौदातल्या मूर्ती पुन्हा नदीतच फेकणार असाल तर मग गणेश भक्तांना योग्य पद्धतीने नदीतच विसर्जन करायला का अडवलं जातं? आणि लोकांच्या करोडो रुपयांचा ते कृत्रिम हौद बांधण्यासाठी चुराडा कशाला केला जातो हा मूळ प्रश्न इथे उपस्थित होतो ना. बरोबर. आणि जे तथाकथित पर्यावरणवादी गणपती उत्सव आल्यानंतर प्रदूषण प्रदूषण म्हणून ओरडायला लागतात ते वर्षभर कुठे गेलेले असतात? जे वर्षभर जेव्हा पूर्ण शहरामध्ये कारखान्यांमधून निघणारं घातक केमिकलचं पाणी नदीत सोडलं जातं किंवा शहरातलं सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता थेट नदीमध्ये सोडलं जातं, तिथं प्रदूषण होत नाही का? हे या लोकांना दिसत नाही का? मग हे प्रदूषण थांबवण्यासाठी वर्षभर ही लोक कुठले उपक्रम राबवतात हा मूळ प्रश्न आहे. बरोबर. का फक्त हे लोक गणपती आल्यानंतरच झोपेतून जागे होतात आणि प्रदूषण प्रदूषण म्हणून ओरडायला लागतात? तर आपण सजग होऊन त्यांचं खरं रूप ओळखायला पाहिजे. आणि आपण यांच्या कुठल्याही खोट्या थापांना बळी न पडता आपण आपल्या शास्त्राप्रमाणे गणपतीचा उत्सव साजरा करायला पाहिजे. अगदी आपण शाडू मातीची मूर्ती आणू शकतो आणि ती विधिवत वाहत्या पाण्यामध्येच आपण विसर्जन करायला पाहिजे. बरोबर. पण अजून ते इको फ्रेंडली पण लोक सांगितलं जातं ना की कागदाचे गणपती किंवा अजून वेगळ्या प्रकारचे गणपती सांगितले जातात. तर मग त्यावर तुमचं काय मत आहे? ते तर इको फ्रेंडली म्हणून तर आहेत, मग त्याचा तर प्रत्येक गोष्टीने फायदाच आहे की पर्यावरणाला. आजकाल कागदी लगद्याची एक संकल्पना मांडली जाते, पण NGT म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलनी 2016 साली या कागदी लगद्याच्या मूर्तीचा रिसर्च केला आणि शासनाला जे आदेश दिले त्या आदेशाची ही कॉपी आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की कागदी लगद्याची मूर्ती ही पर्यावरणाला हानिकारक आहे आणि तिचं काय म्हणू शकतो प्रमोशन करायला नको, तिला प्रोत्साहन देऊ नये. कारण आपण बघू शकतो की कागदाचा लगदा जेव्हा आपण पाण्यामध्ये ती मूर्ती विसर्जित करतो तेव्हा कागदाचा लगदा हा पाण्यामधला ऑक्सिजन मोठ्या प्रमाणामध्ये शोषून घेतो. बरोबर. आणि जीवसृष्टीला हानिकारक असा मिथेन वायू या कागदी लगद्यातून निर्माण होतो. आणि आपल्या सगळ्यांनाच माहितीये की मासे ह्यांचं श्वसन हे त्यांच्या कल्ल्यांच्या माध्यमातून होत असतं. जेव्हा हा कागदाचा लगदा पाण्यामध्ये विसर्जित केला जातो तेव्हा तो कुसतो आणि त्यातून कागदाचे छोटे छोटे कण बाहेर पडतात आणि ते माशांच्या कल्ल्यांमध्ये जाऊन अडकतात. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. बरोबर. त्यामुळे ज्यांनी कोणी ही कागदी मूर्तीची
संकल्पना मांडलेली आहे त्यांनी याचा कुठल्याही प्रकारचा अभ्यास केलेला नाही हेच याच्यातून दिसून येतं. त्यामुळे आपण एनजीटीच्या आदेशांचं पालन करूया आणि आपण मातीची मूर्ती बसवूया. मग आता आपण सगळं मॅडम डिस्कस केलं, सगळ्या गोष्टी आपण गणेश मूर्ती आणण्यापासून म्हणजे आरती करण्यापासून ते पूर्ण विसर्जन करेपर्यंत सगळं आपण डिस्कस केलं ह्या एपिसोडमध्ये. पण आता जाता जाता तुम्ही गणेश भक्तांना काय आवाहन कराल? हो, गणेश भक्तांना मी एवढंच आवाहन करू इच्छिते की आपण सगळ्यांनी कुठल्याही भूलथापांना बळी न पडता यंदाचा गणेशोत्सव धर्मशास्त्रानुसार आनंदाने आणि उत्साहाने साजरा करूया. या काळामध्ये गणपतीचा जास्तीत जास्त नामजप करून गणरायाची कृपा संपादन करूया. आपल्या मंडळाच्या माध्यमातून सध्या राष्ट्र आणि धर्मासमोर जी काही आव्हानं आहेत, जी काही संकटं आहेत, त्यांच्या संदर्भात आपण एक भारतीय म्हणून कशा पद्धतीने योगदान देऊ शकतो याविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न करूया. आणि आपल्या देशासमोर धर्मासमोर असलेली संकटं दूर व्हावीत यासाठी आपण गणरायाच्या चरणी साकडं घालूया. आत्ता आपण वेळेची मर्यादा असल्यामुळे सर्व माहिती आपण थोडक्यात बघितली, पण याविषयी सविस्तर माहिती देणारे ग्रंथ सनातन संस्थेने प्रकाशित केलेले आहेत. ते तुम्हाला मी थोडक्यात दाखवते. ह्याच्यामध्ये गणपतीविषयी शास्त्रीय माहिती या ग्रंथामध्ये दिलेली आहे. म्हणजे शुभ कार्यामध्ये गणपतीचं आदिपूजन का करावं, लाल फूल का वाहावं, दुर्वा का वाहाव्या, डाव्या आणि उजव्या सोंडेच्या गणपतीतला फरक काय आहे आणि इतर बरीचशी माहिती की जी आपल्याला माहिती नसते, तर ही माहिती या ग्रंथामध्ये दिलेली आहे. त्याचबरोबरीने गणपतीची मूर्ती शास्त्राप्रमाणे कशी असावी ह्याची सुद्धा माहिती या ग्रंथामध्ये दिलेली आहे. गणेश मूर्ती ही शास्त्रानुसार कशा पद्धतीने असावी. गणपतीचे जे काही आपण पूजाविधी करतो, गणपती बसवतो, तर त्याचे मंत्रांसहित शास्त्राप्रमाणे आपण पूजा कशी करायला पाहिजे याची सुद्धा माहिती या गणेश पूजाविधी ग्रंथामध्ये दिलेली आहे. त्याचबरोबरीने गणपती अथर्वशीर्ष आणि संकटनाशन स्तोत्र हे अर्थासहित या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. या ग्रंथाचा आपण निश्चितच लाभ घेऊ शकता. सनातन शॉप या वेबसाईटची पण लिंक आपण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ. त्याच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन सुद्धा हे ग्रंथ खरेदी करू शकता. धन्यवाद. थँक्यू मॅडम, तुम्ही आमच्या पॉडकास्ट आलात आणि अगदीच पूर्ण सगळी डिटेल इन्फॉर्मेशन दिलीत आणि हे त्यामागचं शास्त्र पण सांगितलं की करायचं तर का करायचं. कारण बरेच जण सांगतात की हे करा, पण त्याचे कारण नसतं. आणि आता हल्लीची जी जनरेशन आहे किंवा जी नवीन येती पिढी आहे आपल्या भारताची, त्यांना प्रत्येक गोष्टीचं कारण माहीत पाहिजे, तेव्हाच लोक फॉलो करतात. तर त्याला कारण नसेल तर ते मग त्या गोष्टीला फॉलो नाही करणार. मग त्यामुळे ह्या एपिसोडने नक्कीच त्या सगळ्यांना मदत होईल आणि लोक तुमचं ऐकतील आणि सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही सांगितल्या त्या फॉलो करतील. नक्कीच, नक्की. मला पण या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी पण हिंदू जनजागृती समितीच्या वतीने तुमच्या चॅनलचे आभार व्यक्त करते. थँक्यू. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त ती मराठी पॉडकास्टवर.